मित्रांनो, तुम्हाला जर ई पीक पाहणी करायची असेल आणि जर लवकरात लवकर आणि समजत नसेल की ई पीक पाहणी कशी करावी, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच ई पीक पाहणी कशी करावी हे सांगणार आहे. चल, तुम्ही ॲप ओपन करून इथे नवीन खातेदार नोंदणी करू शकता. त्यावर क्लिक करून इथे बघा, एक पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करा. तर तुमची पूर्ण माहिती पद्धतशीरपणे भरून टाका, जसं की खाते क्रमांक, भूमापन केंद्र, क्षेत्र, पोट खराब, कोणता हंगाम आहे, खरीप आहे, रब्बी आहे, पिकांचा वर्ग निवडा, मिश्र आहे, बहुपीक आहे, आणि यामध्ये पिकांची कोणतं पीक आहे तुमचं, सोयाबीन आहे, मका आहे, भात आहे, जे असेल ते क्षेत्र भरा. हे पूर्ण क्षेत्र पण तुम्ही भरू शकता. सिंचनाचं निवड, तलाव, विहीर, बंधारा जे असेल ते, पद्धत, तुषार, ठिबक सिंचन, आणि मेन म्हणजे तुमची डेट टाका. तर माझी डेट आहे 24 जून आणि इथे क्लिक करा आणि पुन्हा व्यवस्थित भरून पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर लोकेशन ऑन करा. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करावी लागेल. आता कुठेही बसून होणार नाही, कारण की लोकेशन ट्रेस होणार. आता हे बघा 5.22 मीटर आहे ना, तर जसं जसं मी समोर जाईल तसं तसं माझं क्षेत्र हे कमी दाखवेल आता. आणि जसं हे 0 होईल तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं की तुम्ही तुमच्या शेतात पोचलेले आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं. तर तुम्हाला तुमच्या शेतात जावं लागेल, हे कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय ई पीक पाहणी समोर जाणार नाही. हे कंपल्सरीच आहे, हे तुम्हाला करावंच लागेल. आणि पुढे जा यावर तुम्ही क्लिक करून तुमचे 2 फोटो घेऊन घ्या. अगदी स्पष्ट फोटो घेऊन घ्या तुमच्या शेताचे. हे बघा, पहिला फोटो मी घेतलेला आहे. यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं, ठीक आहे, आणि दुसरा फोटो घ्या. तुमच्या शेतात गेल्यावरच हा फोटो तुमचा क्लिक होईल, ठीक आहे. 2 फोटो घेतल्यानंतर इथे टिकवर क्लिक करा आणि ही तुमची माहिती आणि या चेक बॉक्सवर तुम्ही क्लिक करून पुढे जा, ठीक आहे. असं करू शकता तुम्ही. आता बघा, हे इथे तुमचं पिकांची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि 48 तासाच्या आतमध्ये तुम्ही ते दुरुस्त करू शकता. आता जर तुमच्या घरी कोणी दुसरे असेल तर होमवर क्लिक करा. नवीन खातेदार असेल ते नवीन खातेदारावर क्लिक करून तुमच्या घराच्या सर्वांची माहिती यावर निवडू शकता. जसं की इथे तुमचा विभाग आहे, गाव आहे, हे सगळं निवडू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच माहिती मी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल.